नमस्कार. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. महायुतीत एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एक झाले पाहिजेत, त्यासाठी आपण प्रयत्न करू असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या चर्चेला आता बळ मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही, पण भाजपमधून याबाबत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यात आता भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पुढे काय होणार याचं भाकीत व्यक्त केलं आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेत जवळपास 40 पेक्षा जास्त वर्षे काम केलं. ते मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या पदावर राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे बारकावे त्यांना माहीत आहेत. त्यात आता एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर नारायण राणे यांनी पुढे काय होऊ शकते याचं भाकीत केलं आहे. दरम्यान राणे म्हणाले, माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत. तसं होणार नाही. ही केवळ भविष्यवाणी आहे, बाकी काही नाही, असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलण्याचं टाळलं आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना संजय राऊत यांना चांगले दिसत नाही. ते ज्या बातम्या देत आहेत त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात, असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. काही दिवस ते गप्प होते, पण पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे राऊत यांना चांगलं बघवत नाही. ते चांगलं कधीही बोलत नाही. असं असलं तरी एक दिवशी त्यांना चांगलं बोलायला आम्ही शिकू, असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान येणाऱ्या पावसाच्या आत मुंबई-गोवा महामार्गाचं बहुतांश काम करण्याचं ठेकेदारांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा मार्ग निश्चितच मार्गत्वास जाईल, असंही ते म्हणाले आहेत. नालासोपाऱ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी खंडणी मागण्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यावर बोलताना राणे म्हणाले की यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. खंडणीवरच त्यांची रोजीरोटी सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.